वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण आपल्या चॅनलवरती महाटेट एक्झाम 2025 करिता सराव म्हणून आपल्या चॅनलवरील पेपर क्रमांक 4 हा धावत्या आढावानुसार बघत आहोत. तर हा धावता आढावा असल्यामुळे आपण डायरेक्टली याच्यामध्ये प्रश्न वाचणार आहोत आणि त्याचं ॲन्सर बघणार आहोत. पूर्वी आपल्या चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, आकाश ठेंगणे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ॲन्सर नंबर डी, गर्वाने फुगून जाणे. क्वेश्चन नंबर 2, सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ए, बी, सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. विद्यार्थी जेव्हा उत्तम बोलतात तेव्हा त्यांचे कौतुक होते. तर याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हशी निगेटिव्ह घ्यायचं आहे. तर ॲन्सर नंबर येणार आहे आपला ए आणि सी. विद्यार्थी उत्तम बोलले नाहीत आणि त्याचे कौतुक झाले. क्वेश्चन नंबर 3, खालील आकृतीमध्ये कोण BOCचे मूल्य काढा. आता कोण BOC आपल्याला दिसत आहे, BO आणि C. जर आता आपण जर मोजले तर 131 वगैरे हे जे कोण आहेत ते कोण आपल्याला मोजायचे आहेत आणि त्याचं योग्य ॲन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर त्याचं योग्य ॲन्सर आहे 149 डिग्री अंश सेल्सिअस. क्वेश्चन नंबर 4, जागृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर बी, बेसावधपणा. क्वेश्चन नंबर 5, दिलेल्या 4पैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा. आता वेगळी असंबंध असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. पहिल्यांदा आपल्याला अधिक त्रिकोणात दिसतो, नंतर त्रिकोणाच्या बाहेर वजा दिसतो आणि त्रिकोणाच्या बाहेर अधिक दिसतो. आणि जे डी नंबरची आकृती आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला वजा दिसतो आणि बाहेर अधिक दिसतो. तर आपला ॲन्सर नंबर डी आहे आणि असंबंध दर्शवणारी आकृती ती पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 6, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्याच्या खाली ए, बी, सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर लिखाण चांगले असेल तर शिक्षक चांगले ग्रेड देतील. म्हणजेच लिखाण चांगले आहे. AC, लिखाण चांगले होते, शिक्षकाने चांगले ग्रेड दिले. क्वेश्चन नंबर 7, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQ, RS आणि T ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आता आपल्याला बगड्यांची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण वाचलेली आहे किंवा ऐकलेली आहे आणि खूप इझी असं आहे. तर आपण पाहूयात. तर याचे जे काही पुनर्रचना आहे, पुनर्रचना केल्यानंतर आपल्याला पहिलं वाक्य मिळते, कोल्हा आणि बगडा दोघे मित्र होते. 2 नंबर, एक दिवशी कोल्ह्याने बगड्याला जेवायला आमंत्रित केले आणि रुंद डिशमध्ये सूप प्यायला दिले. बगड्याला लांब चोच होती, त्यामुळे तो सूप पिऊ शकला नाही, पण कोल्ह्याने आपले डिश चाटून पुसून खाल्ले. 4 नंबरचं पी आहे, बगड्याला अपमान वाटला आणि त्याने बदला घ्यायचे ठरविले. आणि 5 नंबरचं क्यू आहे, त्याने कोल्ह्याला आपल्यासोबत जेवणासाठी आमंत्रित केले आणि शिजवलेला भात एका सुरेमध्ये दिला, त्यामुळे कोल्हा खाऊ शकला नाही. तर याच्यामध्ये पुनर्रचना केल्यानंतर चौथे वाक्य कोणते आहेत? तर पी, बगड्याला अपमान वाटला आणि त्याने बदला घ्यायचे ठरविले. क्वेश्चन नंबर 8, कविता लिहिणारी. ॲन्सर नंबर सी, कवयित्री. क्वेश्चन नंबर 9, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. MP, J, B, R, T आणि F एका वर्तुळात केंद्रामध्ये बसलेले आहेत. B हा J च्या डाव्या बाजूला तिसरा आहे, जो M च्या डाव्या बाजूस दुसरा आहे. P हा B च्या डाव्या बाजूला तिसरा आणि R च्या उजव्या बाजूला दुसरा आहे. T हा M चा तात्काळ शेजारी नाही. खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या तात्काळ उजवीकडे बसलेला आहे? ॲन्सर नंबर सी, TR. व्यवस्थितरित्या तुम्हाला काढून घ्यायचं आहे सर्कल आणि त्याच्या अवतीभोवती
जे लोक आहेत ते लोक तुम्हाला दाखवायचे आहेत। क्वेश्चन नंबर 10, अँजेला मार्केल या रिकामी जागा आहेत। आन्सर नंबर बी, जर्मनीचे कुलपती। एका घनाला रंगवून 216 लहान आणि समान घनामध्ये कापले गेले आहे। फक्त एकच रंगवलेला चेहरा असलेले किती लहान घन आहेत? आन्सर नंबर बी, 96। क्वेश्चन नंबर 12, 36⁻36 वजा 32⁻32 चा एकक स्थानचा अंक। आन्सर नंबर ए, 0। क्वेश्चन नंबर 13 इंग्लिशमध्ये आहे। A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar its meaning to the underlined word. India's software companies have prospered by keeping cost to a bare minimum. Answer number A, flourish. Prosperedचा flourish. Question number 14, खालीलपैकी कोणत्या स्थानावर जी चे मूल्य सर्वात मोठे आहे? म्हणजे गुरुत्वाकर्षणचं मूल्य। आन्सर नंबर डी, अंटार्क्टिकामध्ये एका शिबिर स्थळावर, मीन्स अ कॅम्प साइट ॲट अंटार्क्टिका। क्वेश्चन नंबर 15, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर ए, झुळूक। क्वेश्चन नंबर 16, सरळ रूप द्या। 4128 वजा 2100 बरोबर किती? आन्सर नंबर ए, 2028। क्वेश्चन नंबर 17, खालील प्रत्येक प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, ज्याच्यानंतर 4 निष्कर्ष आहेत, त्यांना 1, 2, 3 असे अंकित केले आहे। सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांशी विसंगती असली तरीही हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून सामान्यतः ज्ञात असलेल्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणती तर्कशुद्धपणे विधानांचे अनुसरण करणार ते ठरवा। विधाने: कोणतीही पेन्सिल नसते, कोणतीही पेन्सिल कागद नसते, कोणताही कागद बोर्ड नसतो। निष्कर्ष: कोणताही पेन कागद नसते, काही पेन्सिल बोर्ड नसतात, कोणताही बोर्ड पेन नसतो। आन्सर नंबर डी, कोणतेही निष्कर्ष निघत नसल्यास। क्वेश्चन नंबर 18, चिंता विकार अशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट केला जाऊ शकतो। आन्सर नंबर डी, साशंकता, अनिश्चितता आणि भीतीची भावना। क्वेश्चन नंबर 19, एम्पियर यांचे एकक आहे। आन्सर नंबर ए, प्रवाह वीज, करंट, इलेक्ट्रिसिटी। क्वेश्चन नंबर 20, आकलनादरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे? आन्सर नंबर ए, साचेबंद। क्वेश्चन नंबर 21, खालीलपैकी कोणते खरे साप नाही? आन्सर नंबर ए, काचेचे साप। क्वेश्चन नंबर 22, पुढील जोडशब्द पूर्ण करा। दळणवळण। क्वेश्चन नंबर 23, मुलं केंद्रित पद्धतमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकाने कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? आन्सर नंबर डी, वरीलपैकी सर्व। कोणकोणत्या ते पाहूयात। प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग, व्यवस्था आणि उपयोजनांचे आयोजन व व्यवस्था करण्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहकार्य घेणे। आन्सर नंबर बी, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्यास स्वातंत्र्य देणे। विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक आयोजित करणे, म्हणजेच वरीलपैकी सर्व। आन्सर नंबर 24, निर्देश। पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे। मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा। आता याच्यामध्ये 3 दुनी 6 आणि 9, 15 आणि 27 दिलेले आहेत। तर याचा फरकाचा फरक काढला तर दुप्पट संख्या आपल्याला पाहायला मिळते। तर आन्सर नंबर ए, 51। क्वेश्चन नंबर 25, ट्रेनला स्तंभ पार करण्यासाठी 10 सेकंद लागतात, तर 450 मीटर लांब थांबलेल्या ट्रेनला पार करण्यासाठी 30 सेकंद लागतात। ट्रेनची गती काढा। आन्सर नंबर बी, 81 किलोमीटर प्रति तास। क्वेश्चन नंबर 26, एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, तो याच्याशी सहमत होणार नाही चे महत्त्व। आन्सर नंबर ए, आनुवंशिक घटक। क्वेश्चन नंबर 27, एखाद्याची आपली गुण, मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात। आन्सर नंबर डी, प्रक्षेपण, प्रोजेक्शन। क्वेश्चन नंबर 28, आकृती X मध्ये दिलेल्या आकारांचा
विचार करून ABCD या आकारांमधील कोणता आकार तयार करता येईल? तर कोणता तयार करता येईल? आन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 29. मध्य प्रदेशचे शिवपुरी राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. आन्सर नंबर डी. चित्ता आणि ठिपक्याचे हरिण. क्वेश्चन नंबर 30. 54 सेकंदामध्ये मिनिट काट्याद्वारे कोन बनवला जातो? आन्सर नंबर ए. 5.4 अंश. 5.4 अंश. क्वेश्चन नंबर 31. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर ग्राउंड हा शब्द HPRQS तर याच्यामध्ये GH मध्ये काही दिलेलं नाही आहे, नंतर मायनस दिलेला आहे, नंतर प्लस 2 शब्द दिलेले आहेत, नंतर मायनस 1 शब्द दिलेला आहे, नंतर प्लस 2 शब्द दिलेले आहेत. असा कुठं म्हणून काय कुटबद्ध केले जाईल? आन्सर नंबर ए. OMXNNMO. क्वेश्चन नंबर 32. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. तर आता वेगळा आपल्याला बाहेर काढायचा आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सूर्यप्रकाश. तर सूर्यप्रकाश हा वेगळा आहे आणि 3 हे ऋतू आहेत. क्वेश्चन नंबर 33. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. वरीलपैकी सर्व आहेत. ते भाषण, ते भाषांतर, ते भाष्य. क्वेश्चन नंबर 34. सिमिलर मिनिंग लेझी च स्लगिश. क्वेश्चन नंबर 35. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? तर कोणती आकृती अंतर्भूत आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर आन्सर नंबर बी मध्ये ही आकृती आपल्याला अंतर्भूत दिसते. आक्रमकतेचे कारण हे आहे. आन्सर नंबर डी. सर्व. जन्माच्या प्रवृत्ती, मुलांचे पालनपोषण, निराशा. क्वेश्चन नंबर 37. जंजिरा किल्ला कोणत्या राज्यामध्ये आहे? आन्सर नंबर सी. महाराष्ट्र. क्वेश्चन नंबर 38. दिलेल्या चारापैकी वेगळे संबंध असणारी आकृती शोधून काढा. आन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 39. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी संविधानाने यावर विशेष जबाबदारी दिलेली आहे. आन्सर नंबर बी. सर्वोच्च न्यायालय. क्वेश्चन नंबर 40. हा आपण वाचलेला आहे प्रश्न. तर आरच्या संदर्भात एफची स्थिती काय असेल? आन्सर नंबर डी. ए आणि बी बरोबर आहे. डावीकडून तिसरा, उजवीकडून चौथा. क्वेश्चन नंबर 41. सरळ रूप द्या. तर 1.62 अधिक 10.08 अधिक 110.009 इज इक्वल व्हॉट? आन्सर नंबर ए. 121.709. क्वेश्चन नंबर 42. एरेटिकचा विरुद्धार्थी शब्द कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजे सातत्य आणि एरेटिक म्हणजे सातत्य नसणारा. क्वेश्चन नंबर 43. मुलांचे थेट अनुभव ह्याच्याशी संबंधित असतात. वरीलपैकी सर्व. फेरफटका, पर्यावरणीय परस्पर संवाद, प्रयोगांचे प्रात्यक्षिक, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एक्सपेरिमेंट, प्रयोगांचे प्रात्यक्षिक. क्वेश्चन नंबर 44. लेमुरच्या सर्व प्रजाती स्थानीय रोगी आहेत त्या जगातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या आहेत? आन्सर नंबर ए. मादागास्कर बेटे. कुठे? मादागास्कर बेटे. क्वेश्चन नंबर 45. शाळेत टायफॉइडमुळे विद्यार्थी अनुपस्थित होता. त्याच्या पालकाने तुम्हाला त्याचे सुटलेले अभ्यास पूर्ण करण्यासाठी वर्गातल्या एका विद्यार्थ्याचे पुस्तक देण्याची विनंती केली तर आपले काय कराल किंवा आपण काय कराल? आन्सर नंबर सी. वर्गाच्या सर्वोत्तम मुलाला त्याचे पुस्तक द्यायला सांगाल. क्वेश्चन नंबर 46. सदैव या शब्दाची संधी सोडवा. सदा अधिक एव. आन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 47. तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन किंवा फ्रेज, आपल्याला फ्रेजच्या बद्दल एक शब्द शोधायचा आहे. ही सेड ही वॉज फाईन. तो बोलला की तो सुंदर आहे. बट आय न्यू ही वॉज कीपिंग समथिंग बॅक. तर काहीतरी विसरलेला आहे वगैरे, बॅक. आणि आन्सर नंबर ए येणार आहे हिडिंग. क्वेश्चन नंबर 48. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. प्रॉब्लेम्स फिल इन द ब्लँक्स इफ द पेरेंट्स अप्रोच टू डिसिप्लिन इज इनकॉन्सिस्टंट. तर आन्सर नंबर ए अराईज. तर याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्स पाहायला मिळतो, म्हणून हॅज येणार नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे अराईज. क्वेश्चन नंबर 49. सूचना. खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये. कारण आर. झाडं रात्री ऑक्सिजनला
कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात. ॲन्सर नंबर ए, दोन्ही ए आणि आर सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. 50. यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती फार सामान्य नाही. ॲन्सर नंबर सी, विवाहित व्यक्ती. क्वेश्चन नंबर 51. 3 संख्या 1:2, 2:3 या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्याचा मसावी 12 आहे. त्या संख्या आहेत. ॲन्सर नंबर सी, 12, 24, 36. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जे पेपरची धावता आढावा सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे, कशा प्रकारे पेपर सोडवायचा वगैरे वगैरे. त्याचबरोबर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, 52 खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. ॲन्सर नंबर सी, 450. क्वेश्चन नंबर 53. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवला आहे आणि उत्तराचे पर्याय म्हणून 4 पूर्ण फासे दाखविले आहेत. उघडलेला फासा परत बंद केल्यानंतर कुठचा फासा तयार होईल तो योग्य पर्याय निवडा. तर ॲन्सर नंबर डी. तर 1, 2, 3, 4 तिन्ही ॲन्सर येणार आहेत. क्वेश्चन नंबर 54. रॉजर फेडरर हा रिकामी जागा खेळाशी संबंधित आहे. ॲन्सर नंबर ए, टेनिस. जर एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्व कमजोर असेल तर त्याच्या विद्यार्थ्यामध्ये कमजोर व्यक्तिमत्वाचे गुणधर्म शक्यता असते. याचे कारण असे आहे. ॲन्सर नंबर बी, विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या वर्तनाचे अनुकरण करतात. क्वेश्चन नंबर 56. फासा 3 वेळा फिरवला. काट्यावर दर्शवलेल्या संख्यांची बेरीज ही किती परिणामांमध्ये किमान 17 असेल? ॲन्सर नंबर बी, 4. क्वेश्चन नंबर 57. अर्थपूर्ण परिच्छेद आता आपण वाचलेला आणि याचा सिक्वेन्ससुद्धा लावलेला आहे. आपण प्रश्न वाचू. पूर्ण रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य 5वे असेल? ॲन्सर नंबर क्यू हे 5वं असणार आहे. त्याने कोल्ह्याला आपल्यासोबत जेवणासाठी आमंत्रित केले. पाचवं वाक्य क्यू नंबरचं आहे. त्याने कोल्ह्याला आपल्यासोबत जेवणासाठी आमंत्रित केले आणि शिजवलेला भात एका सुरईमध्ये दिला, त्यामुळे कोल्हा खाऊ शकला नाही. क्वेश्चन नंबर 58. मोझिला फायरफॉक्स हे एक रिकामी जागा आहे. ॲन्सर नंबर बी, वेब ब्राउझर. क्वेश्चन नंबर 59. सूचना. दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग्स शब्द निवडा. टेबल सॉल्ट आणि सोडियम याचे नाते आहे, जसे बेकिंग सोडा आणि रिकामी जागा यांचे आहे. ॲन्सर नंबर डी, सोडियम कार्बोनेट. क्वेश्चन नंबर 60. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? ॲन्सर नंबर सी, गाडी फलाटावरून उशिरा आली. नंबर 61. POX ही संकल्पना सुचवून मानसोक्त तज्ज्ञाचे मत असते की यामध्ये संतुलन असावे. ॲन्सर नंबर ए, व्यक्ती, इतर व्यक्ती आणि वस्तू, मनोवृत्ती. क्वेश्चन नंबर 62. खालील प्रश्नात एक आकृतिबंध दाखविला आहे आणि तो कळीची आकृती म्हणून नोंदला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. ॲन्सर नंबर डी. तर डी नंबरचे आहे. क्वेश्चन नंबर 63. तर हे बैठक सिस्टीमचा प्रश्न आहे. तर बीच्या उजवीकडून तिसरा कोण? डायरेक्ट ॲन्सर जे. क्वेश्चन नंबर 64. खाली अंक, अक्षरी चिन्हक्रम यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर ॲन्सर नंबर बी, 2. प्रश्न आहे आपला. जर वरील व्यवस्थेची पहिली 15 मूल्ये उलटवली गेली तर खालील पर्यायापैकी उजवीकडून 21वे घटक कोणते असेल? क्वेश्चन नंबर 65. 1 मेगाबाईट म्हणजे जवळपास इतके आहे. ॲन्सर नंबर सी, 1 दशलक्ष बिट्स. क्वेश्चन नंबर 66. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. सून, आई, बहीण, मुलगी. ॲन्सर नंबर ए, सून. क्वेश्चन नंबर 67. जर शिक्षण सामग्री खूप प्रभावी आहे आणि ते दिल्या जाणाऱ्या धड्याबरोबर नियोजनाद्वारे चांगल्यारीत्या वाटले तर ह्याचे काय परिणाम होतील? ॲन्सर नंबर डी, वरीलपैकी काही नाही. क्वेश्चन नंबर 68. गुणाकार करा.
56 842 गुणिले 657, तर ॲन्सर येणार आहे बी 37 34 51 94. क्वेश्चन नंबर 69. सामान्यतः बालकेंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका आहे. ॲन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करणे, मुलांसाठी शक्य सामग्री आणि संसाधने एकत्रित करणे, मुलांच्या त्यांच्या गृहितांची मांडणी करण्यास मदत करा. क्वेश्चन नंबर 70. आपण क्लासमध्ये चार्ट दर्शवित असताना खालीलपैकी कोणती सावधगिरी आपण लक्षात ठेवू इच्छिता? ॲन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. हे आपल्या विषयाशी संबंधित असावे आणि पुरेशी संबद्धता असणे आवश्यक. शुड बी नॅचरल अँड रिअलिस्टिक इन अपिअरन्स. ते अचूक आणि योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 71. प्रेझेन्स या शब्दामध्ये अक्षराच्या किती जोड्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकीमध्ये वर्णमालेप्रमाणे शब्दामधील खूप अक्षरे आहेत? ॲन्सर नंबर सी 3. क्वेश्चन नंबर 72. हा सिटिंग अरेंजमेंटवर आधारित प्रश्न आहे. एमच्या उजवीकडून चौथा कोण आहे? ॲन्सर नंबर डी यापैकी कोणीही नाही. क्वेश्चन नंबर 73. गावामध्ये 60% कुटुंबाकडे गायी आहेत, 30% कुटुंबाकडे म्हैस आहेत आणि 15% कुटुंबाकडे गायी आणि म्हशी दोन्ही आहेत. एकत्रितपणे गावांमध्ये 96 कुटुंब आहेत. किती कुटुंबाकडे गायी किंवा म्हशी नाहीत? ॲन्सर नंबर बी 24. क्वेश्चन नंबर 74. जर 6 मुली एक ड्रेस 9 दिवसात कशीदा करतात, तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसाची संख्या किती? ॲन्सर नंबर बी 18. क्वेश्चन नंबर 75. 6^3 - 1^3 अपॉन 6^2 + 6 + 1^2. ॲन्सर नंबर ए 5. क्वेश्चन नंबर 76. अध्यापन दरम्यान ह्याच्यामध्ये संभाषण होतात. ॲन्सर नंबर ए शिक्षक आणि विद्यार्थी. क्वेश्चन नंबर 77. निर्देश. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही. 207 गुणिले 1419 गुणिले 305. ॲन्सर नंबर बी 64. क्वेश्चन नंबर 78. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word from the given options. Symptoms of the Lyme's illness include a high temperature and a persistent dry cough. Answer number A eliminate. क्वेश्चन नंबर 79. ड्रॉनमॅन चाचणी यांच्याद्वारे विकसित केली आहे. ड्रॉनमॅन टेस्ट डेव्हलप बाय. ॲन्सर नंबर ए प्रमिला पाठक. क्वेश्चन नंबर 80. बाकी 25 मिळवण्यासाठी कोणत्या संख्येला 0.0.25 ने भागले पाहिजे? ॲन्सर नंबर सी 12.5. क्वेश्चन नंबर 81. निर्देश. खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहे. हेल, व्हॅल्युएबल, रिफाय, प्लेथॉरिक, स्टोरी. ॲन्सर नंबर ए 1. क्वेश्चन नंबर 82. खालील आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा. ॲन्सर नंबर सी. खालील आकृतीचं हे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 83. खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. सर्व प्राध्यापक हुशार आहेत. काही हुशार लोक ज्ञानी आहेत. सर्व प्राध्यापक ज्ञानी आहेत. सर्व ज्ञानी लोक प्राध्यापक आहेत. ॲन्सर नंबर डी कोणताही निष्कर्ष अनुसरण नाही. क्वेश्चन नंबर 84. जर पी ही एस आणि टीची आई आहे, आर हा टीचा मुलगा आहे, यू हा पीचा भाऊ आहे आणि क्यू हा आरचा भाऊ आहे, तर पी आणि क्यू यांचे नाते काय? ॲन्सर नंबर बी आजी. क्वेश्चन नंबर 85. प्रश्नासाठी सूचना. खालील मालिका पूर्ण करा. GKF, IPC, LTY, PWT, UYN. ॲन्सर नंबर डी AZG. दिलेली अदलाबदल चिन्हे, वजा आणि गुणा, तसेच आकडे 3 आणि 2, तर 7 + 6 / 3 गुणिले 2 वजा 4चे मूल्य किती? ॲन्सर नंबर ए -2. क्वेश्चन नंबर 87. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्दसंख्या निवडा. गवत हिरवा, रेड ब्लड. क्वेश्चन नंबर 88. शिक्षकांच्या शरीराची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यातील प्रमाणित कोन असावा? ॲन्सर नंबर ए अंदाजे 45°.
क्वेश्चन नंबर 89, जर अधिक म्हणजे गुणा, वजा म्हणजे अधिक, गुणा म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजेच वजा, तर या माहितीवर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ॲन्सर नंबर बी 9. 21/8 अधिक 2 वजा 12 गुणिला 3. ॲन्सर नंबर बी 9. क्वेश्चन नंबर 90, खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा. जे के ओ झेड निष्कर्ष जे मोठा झेडपेक्षा झेड बरोबर के मोठा. तर ॲन्सर पाहू आपण डायरेक्टली. ॲन्सर सी, फक्त दुसरा निष्कर्ष खरा आहे. क्वेश्चन नंबर 91, निर्देश मालिका पूर्ण करा. ATCR व्हॉट GNIL ABCDFG म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये जे काही सरळ अक्षर आहेत त्याच्यामध्ये गहाळ केलेले 1 2 1 2 अशा प्रकारे. तर ॲन्सर येणार आहे EP. क्वेश्चन नंबर 92, दूधवाला दुधाची खरेदी किमतीला विक्री करतो पण तो त्याच्यामध्ये पाणी मुक्तपणे उपलब्ध मिसळतो आणि त्यामुळे त्याला 9.09% नफा होतो. 1 लिटर मिश्रणामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे? ॲन्सर नंबर ए 83.33 मिली. क्वेश्चन नंबर 93, खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. तर ॲन्सर नंबर बी येणार आहे 3 5 1 6 4 2. 3 5 1 4 6 2. क्वेश्चन नंबर 96, खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आणि 2 दिलेली आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधांचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1, आपण पैशाने काही विकत घेऊ शकतो. 2, आज पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ॲन्सर नंबर बी 1 हे तात्काळ आणि प्रमुख कारण आहे आणि 2 हा त्याचा परिणाम आहे. क्वेश्चन नंबर 95, जर कालच्या 2 दिवस आधी रविवार होता तर उद्यानंतर 3 दिवसांनी काय वार असेल? ॲन्सर नंबर सी रविवार. क्वेश्चन नंबर 96, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. ॲन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 97, ब्लॅकबोर्डच्या मुख्य प्रकार आहेत. ॲन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. लाकडी ब्लॅकबोर्ड, सिमेंट ब्लॅकबोर्ड, काचेचे ब्लॅकबोर्ड. क्वेश्चन नंबर 98, भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ॲन्सर नंबर डी राजस्थान. क्वेश्चन नंबर 99, खालीलपैकी कोणामध्ये अपूर्णांक उतरत्या क्रमाने दिला आहे? ॲन्सर नंबर डी 8/9, 9/11, 3/5, 4/7. क्वेश्चन नंबर 100, ती एक तर कथा लिहिते किंवा जीवनचरित्र लिहिते. तर ॲन्सर नंबर डी आणि बी येणार आहे. ती जीवनचित्र लिहित नाही, ती कथा लिहिते. क्वेश्चन नंबर 101, 40 मुलांच्या रांगेत उजवीकडून सतीश 25व्या क्रमांकावर आहे तर डावीकडून सतीश किती क्रमांकावर उभा असेल? ॲन्सर नंबर डी 16व्या. क्वेश्चन नंबर 102, out of the given options choose the one which is the correct passive voice of the sentence given below. had I completed the assignment. तर याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस शोधायचा आहे. तर ॲन्सर नंबर ए हॅड द असाइनमेंट बीन कम्प्लिटेड बाय मी. क्वेश्चन नंबर 103, मूलभूत कर्तव्याची संकल्पना यांच्या संविधानातून घेण्यात आली आहे. ॲन्सर नंबर बी रशिया. क्वेश्चन नंबर 104, मँग्रोव्ज काय आहे? तर दलदलीचा वन आहेत ते स्वॅम्प फॉरेस्ट. क्वेश्चन नंबर 105, सूचना दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. ॲन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 106, fill in the blanks with the correct article. सी plays both fill in the blanks violin and piano beautiful. ॲन्सर नंबर ए द. क्वेश्चन नंबर 107, यापैकी कोणती आकृती वांगे, मांस, भाज्या दर्शवते? वांगेमध्ये येणार मांस वेगळं येणार आहे, म्हणजेच डी नंबरची आकृती येणार आहे. 108, सहज प्रवृत्त जीवनात आवेश जे आयडीला उत्साहित करतात त्यांना म्हणतात. द इन्स्टिंक्टिव्ह लाईफ फोर्सेस दॅट एव्हर चेस द इज कॉल्ड ॲज.
ॲन्सर नंबर सी काम वासना, लिबिडो. क्वेश्चन नंबर 109, दिलेल्या आकृतीमधील गहाळ संख्या शोधा. ॲन्सर नंबर बी 30. क्वेश्चन नंबर 110, सिटिंग अरेंजमेंटवरती आहे. टीच्या डावीकडून दुसरा कोण आहे? ॲन्सर नंबर ए एफ. क्वेश्चन नंबर 111, संख्या अक्षर मालिका आहे. तर अक्षर मालिकेतील डायरेक्टली ॲन्सर आपण पाहूयात. ॲन्सर नंबर बी DEABC. DEABC. क्वेश्चन नंबर 112, भीमसेन जोशी हे रिकामी जागा प्रख्यात होते. ॲन्सर नंबर सी गायक. क्वेश्चन नंबर 113, इंग्लिशचा क्वेश्चन आहे. आउट ऑफ द 4 alternatives, choose the one which can be substituted for the given word sentence. A slow sad song often sung at a funeral. Answer number A डिरगे. क्वेश्चन नंबर 114, खालीलपैकी कोणती जगातील सर्वात मोठी पाणथळ पद्धत आहे? ॲन्सर नंबर ए पतनल. क्वेश्चन नंबर 115, इंटरनेट मुलांसमोर वेगवेगळ्या कल्पना उलगडत आहे आणि त्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान नाही. मुलांना इंटरनेट वापरण्यापासून रोखू नका. मुलांना भारतीय संस्कृतीबद्दल शिकवणे प्रारंभ करा. ॲन्सर नंबर डी फक्त 2 अनुसरण करते. क्वेश्चन नंबर 116, नर्तक, खेळाडू, कारागीर यासारखी उदाहरणे या अंतर्गत मांडता येतात. ॲन्सर नंबर डी शारीरिक, किमयात्मक, कॅन्स्टेटिक, बॉडीली कॅन्स्टेटिक, क्रियात्मकता. क्वेश्चन नंबर 117, स्वास्थ्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आरोग्य. क्वेश्चन नंबर 118, विस्मृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर बी आठवण. क्वेश्चन नंबर 119, ODD आहे. ॲन्सर नंबर ए अपोजिशनल डिफाइंड डिसऑर्डर. अपोजिशनल डिफाइंड डिसऑर्डर. ॲन्सर क्वेश्चन नंबर 120, सर्व क्लार्क टायपिस्ट आहेत, काही टायपिस्ट स्टेनो आहेत. निष्कर्ष. ॲन्सर पाहू आपण डायरेक्टली. एक तर मी किंवा दुसरा खालीलप्रमाणे. आता काय सीमध्ये जर म्हटलं तर एकतर एक किंवा दुसरा. तर त्याच्यामध्ये काही स्टेनो क्लार्क आहेत, एकही स्टेनो क्लार्क नाही. क्वेश्चन नंबर 121, तर सिटिंग हे बगड्याच्या अरेंजमेंटवर आहे. बगड्याची कथा पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे आहे? तर कोणतं वाक्य तिसरं आहे? तर येस नंबरचं तिसरं आपल्याला पाहायला मिळते. बगड्याला लांब चोच होती त्यामुळे तो सूप पिऊ शकला नाही, पण कोल्ह्याने आपले डिश चाटून पुसून खाल्ली. क्वेश्चन नंबर 122, सारख्या अनुलंब कोनासह 2 समद्विभुज त्रिकोणाची क्षेत्रफळे 25:49 या गुणोत्तरात आहेत. त्यांच्या उंचीमधील गुणोत्तर काय असेल? ॲन्सर नंबर ए 5:7. क्वेश्चन नंबर 123, किती शुभ्र ससा आहे हा या वाक्यातील विशेषण ओळखा. ॲन्सर नंबर बी शुभ्र. क्वेश्चन नंबर 124, या प्रश्नामध्ये पर्याय ए आणि बी यांच्यासही 2 विधाने दिलेली आहेत. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा. ॲन्सर सर्व मध्ये पाणी आहे, कोणतेही पाणी कडू नाही, म्हणून कोणतेही मद्य कडू नाही, कोणतीही कडू गोष्ट मद्य नाही. ॲन्सर नंबर सी दोन्ही पर्याय ए आणि बी असल्यास. क्वेश्चन नंबर 125, केशव पूर्वेला 20 मीटर चालत जातो, मग उजवीकडे वळतो आणि 30 मीटर जातो, मग तो डावीकडे वळतो आणि 50 मीटर चालतो. तर आता त्याचे तोंड कुठल्या दिशेला आहे? दिशेवरती आधारित प्रश्न आहे. ॲन्सर नंबर बी पूर्व दिशेला. क्वेश्चन नंबर 126, श्रुती उत्तर दिशेने चालावयास सुरुवात करते आणि काही अंतर चालल्यावर ती डावीकडे वळते, मग उजवीकडे वळते, त्यानंतर ती पुन्हा डावीकडे वळते. आता ती कोणत्या दिशेने चालत असेल? ॲन्सर नंबर डी पश्चिम. क्वेश्चन नंबर 127, सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. 14, 20, 16, 22. क्वेश्चन नंबर 128, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तर शुद्ध वाक्य आपल्याला पाहायचं आहे. ॲन्सर नंबर बी, आपल्या समाजात किती कमालीचं दारिद्र्य आहे. क्वेश्चन नंबर 129, खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? ॲन्सर नंबर ए मध्येच प्रश्नातील आकृती अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 130, खालील यापैकी कोणी मुलांमधील बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पद्धतशीर चाचणी तयार केली? ॲन्सर नंबर ए डेव्हिड वेक्सलर. क्वेश्चन नंबर 131, प्रास्ताविक प्रश्न असे असले पाहिजे.
ॲन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. विद्यार्थ्याच्या पूर्वीच्या ज्ञानावर आधारित, कठीण नसून सोपे, एका शृंखलेत असले पाहिजे. क्वेश्चन नंबर 132. खालील आकृतीमध्ये त्रिकोण मुली दर्शवतो, चौरस खेळाडू दर्शवतो आणि वर्तुळ प्रशिक्षक आकृतीचा कोणता भाग खेळाडू असलेल्या परंतु प्रशिक्षक नसलेल्या मुली दर्शवतो? ॲन्सर नंबर बी क्यू. क्वेश्चन नंबर 133. खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला प्रश्नातील आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घातली आहे. उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा जी भोग पाडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. ॲन्सर नंबर ए. क्वेश्चन नंबर 134. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. ॲन्सर नंबर ए गेंडे. क्वेश्चन नंबर 135. ऋषी स्वतःला वर्गातील इतरांपासून वेगळे ठेवतो, तर तुम्ही? ॲन्सर नंबर ए मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 136. शिक्षण पद्धत काय आहे? ॲन्सर नंबर सी कला आणि विज्ञान दोन्ही. क्वेश्चन नंबर 137. एका सेकंदाला मिनिटामध्ये रूपांतरित करा. ॲन्सर नंबर ए 0.01667 मिनिट. क्वेश्चन नंबर 138. p² + 5p + 6 बरोबर किती? म्हणजे 0. तर याच्यामध्ये वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला शोधायची आहेत. तर ॲन्सर नंबर डी -3 - 2. क्वेश्चन नंबर 139. वर्गमुळात 109, वर्गमुळात 107, वर्गमुळात 82 आणि वर्गमुळात 790 मध्ये सर्वात मोठा कोण आहे? ॲन्सर नंबर डी 790. क्वेश्चन नंबर 140. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. ॲन्सर नंबर बी बुध. क्वेश्चन नंबर 141. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. पुरुष, मुलगा, स्त्री, मुलगी. क्वेश्चन नंबर 142. फार्मिक आम्ल याद्वारे तयार केले जाते. ॲन्सर नंबर सी लाल मुंग्या. क्वेश्चन नंबर 143. ए ही बी ची मुलगी आहे, बी ही क्यू ची बहीण आहे, तर क्यूला किती चुलत बहिणी आहेत? ॲन्सर नंबर ए 1. क्वेश्चन नंबर 144. विशालित आणि आभासी प्रतिमा मिळवण्यासाठी हा आरसा वापरतो. ॲन्सर नंबर सी अंतर्गोल आरसा, कॉन्केव्ह मिरर. क्वेश्चन नंबर 145. अनुक्रम 25, 15, 5 चे 5वे पद शोधा. ॲन्सर नंबर डी -15. क्वेश्चन नंबर 146. 5 वर्षानंतर वडिलाचे वय हे त्याच्या मुलाच्या तिप्पट होते होईल. 5 वर्षापूर्वी वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 7 पट होते. वडिलाचे वर्तमान वय काय आहे वर्षामध्ये? ॲन्सर नंबर सी 40. क्वेश्चन नंबर 147. ती एकतर उशिरा उठते किंवा लवकर उठते. ती उशिरा उठत नाही आणि लवकर. ॲन्सर नंबर डी ए. ती लवकर उठली नाही, ती उशिरा उठली. क्वेश्चन नंबर 148. सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर सी कळी, ट्यूलिप, गुलाब, डेझी. क्वेश्चन नंबर 149. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. कॉलिग्स, COLLEAUGUE. क्वेश्चन नंबर 150. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर बी 52. 30, 10, 20 म्हणजे 52 वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 151. क्यू ची आई ही आर ची बहीण आणि एस ची मुलगी आहे. एन ही आर ची मुलगी आहे आणि एम ची बहीण आहे. मग एन चे एस सोबत नाते काय? ॲन्सर नंबर डी नात. क्वेश्चन नंबर 152. खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत? ॲन्सर नंबर सी 15 चौरस आहेत. क्वेश्चन नंबर 153. 5च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी आहे. ॲन्सर नंबर ए 10. क्वेश्चन नंबर 154. खालील प्रश्नात असे 3 घटक आहेत ज्याचा परस्परांशी विशिष्ट संबंध आहे. समान संबंध वर्तुळाच्या संचाने दर्शवलेला आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी एका घटकाचे प्रतिनिधित्व करते. योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकाच्या जोड्या लावा. ॲन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 155. किफायत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नफा. क्वेश्चन नंबर 156. विंग्स ऑफ फायरचे लेखक कोण आहेत? ॲन्सर नंबर बी APJ अब्दुल कलाम. क्वेश्चन नंबर 157. 4x = 5, 6 असल्यास x चे मूल्य आहे. ॲन्सर नंबर सी 4. क्वेश्चन नंबर
158 कोपेनहेगन ही रिकाम्या जागाची राजधानी आहे. आन्सर नंबर बी डेन्मार्क. क्वेश्चन नंबर 159 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर ए खंडो गणपती. क्वेश्चन नंबर 160 एका महिन्यामध्ये सलेमने रुपये 50,000 कमवले आणि रुपये 35,000ची बचत केली. तिने बचत केलेल्या पैशाचा तिने खर्च केलेल्या पैशाशी गुणोत्तर शोधा. आन्सर नंबर ए 7:3. क्वेश्चन नंबर 161 विद्यार्थी अधिक राजकीयदृष्ट्या सक्रिय होत आहेत. कृतीचा कोर्स. महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विद्यार्थी राजकीय कामकाजात सामील होण्यावर बंदी आणली पाहिजे. विद्यापीठे आणि महाविद्यालयाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल ज्यामध्ये विद्यार्थी राजकीयदृष्ट्या सक्रिय होत आहेत. आन्सर नंबर डी 1 किंवा 2 दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. क्वेश्चन नंबर 162 246 गुणिले 254. आन्सर नंबर डी 62 484. क्वेश्चन नंबर 163 सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. ACFJ 13 69 EJ JN. आन्सर नंबर डी 57 10 14. क्वेश्चन नंबर 164 साधारणतः ह्यांच्यासाठी व्याख्यानाच्या शिकवण पद्धती सर्वोत्तम पद्धती मानली जाते. आन्सर नंबर सी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी. क्वेश्चन नंबर 165 आउट ऑफ द गिवन 4 words only one is not spelled correctly. Find the word that is not correctly spelled. आन्सर नंबर ए कॅरिबियन हे नॉट करेक्टली आहे. लक्झरियस, मिस्टेरियस, मॅन्युफॅक्चर. क्वेश्चन नंबर 166 बगड्याची गोष्ट आहे. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल? कोल्हा आणि बगळा दोघे मित्र होते. क्वेश्चन नंबर 167 जर टीव्हीला एअर कंडिशन म्हटले, एअर कंडिशनला फोन म्हटले, फोनला कान म्हटले, कानला ओठ म्हटले आणि ओठांना फॅक्स मशीन म्हटले तर कुणाशी बोलताना आपण खालीलपैकी कशाचा वापर करू शकतो? आन्सर नंबर बी कान. क्वेश्चन नंबर 168 WWWचे आविष्कारक. आन्सर नंबर डी टिम बर्नर्स-ली. क्वेश्चन नंबर 169 ॲलेक्स असे मानतो की लोकांवर प्रामुख्याने परिस्थितीचा प्रभाव होतो आणि ते अनुभव प्राप्त करतात. म्हणजे त्याचा असा विश्वास आहे की मानवी विकासात रिकामी जागा ही निसर्गापेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका वठवते. आन्सर नंबर ए संगोपन. क्वेश्चन नंबर 170 सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. कुक, बुक, हुट, गुट. क्वेश्चन नंबर 171 पॅलेस ऑफ व्हर्सायलेस हा या देशामध्ये आहे. आन्सर नंबर सी फ्रान्स. क्वेश्चन नंबर 172 एका घनाकृतीच्या 3 अवस्था दाखविल्या आहेत त्यावर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या घनाकृतीमध्ये 4 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल? आन्सर नंबर डी 6. क्वेश्चन नंबर 173 एन बिरेन सिंह हे रिकाम्या जागाचे मुख्यमंत्री आहेत. आन्सर नंबर ए मणिपूर. क्वेश्चन नंबर 174 खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. तर आन्सर नंबर बी 2. पहिले सरळ आहे, नंतर वेगळं आहे आणि नंतर वरच्या बाजूनं आहे. क्वेश्चन नंबर 175 सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. आन्सर नंबर डी TQRP. क्वेश्चन नंबर 176 एक संघ मागील वर्षी 8 सामने जिंकला तर यावर्षी 12 सामने जिंकला, टक्केवारी वाढ किती आहे? आन्सर नंबर सी 50%. क्वेश्चन नंबर 177 454.58 minus 376.89 plus 121.645 minus 95.45 is equal what? आन्सर नंबर बी 10372. क्वेश्चन नंबर 178 संकल्पना आणि तत्त्वे शिकण्याची मूलभूत गरज काय आहे? आन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणात उपस्थित असलेल्या वस्तूची माहिती करून देणे, विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकविणे, निर्देश देणे, व्यावहारिक आकार. क्वेश्चन नंबर 179 निर्देश खालील दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायापैकी एक आहे. आन्सर नंबर सी C4A. क्वेश्चन नंबर 180 मतिमंद मुलास सामान्य मुलासारखी वागणूक दिली जाऊ शकते. आन्सर नंबर बी खोटे. क्वेश्चन नंबर 181 पुढील म्हण पूर्ण करा. आपला हात. आन्सर नंबर डी जगन्नाथ. क्वेश्चन नंबर 182 विशिष्ट रकमेवर 6 वर्षासाठी सरळ व्याज हे त्या रकमेच्या 925 आहे तर व्याज दर काय आहे? आन्सर नंबर ए 6%. क्वेश्चन नंबर 183 30 विद्यार्थ्यांच्या वर्गात एसच्या पुढे आर 7व्या क्रमांकावर आहे. जर एसचे स्थान शेवटून 17वे असल्यास सुरुवातीपासून आर स्थान कितवे? आन्सर नंबर डी 4 7वे. क्वेश्चन नंबर 184 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द
one which is the correct indirect speech of the sentence given below. She said to me, I was waiting for you. Answer number D, she told me that she had been waiting for me. Question number 185. सरकार डिझेल वाहनावर अतिरिक्त कर लावत आहे. सरकार विद्युत वाहनावर अनुदान देत आहे. आन्सर नंबर डी, विधान 1 आणि 2 दोन्ही काही सामान्य कारणांचे परिणाम आहेत. क्वेश्चन नंबर 186. निर्देश खालील शब्दाचा अर्थपूर्ण क्रम लावा. दही, लोणी, दूध, गाय. काय येणार पहिल्यांदा, नंतर येणार दूध, नंतर येणार दही, नंतर येणार लोणी. क्वेश्चन नंबर 187. निर्देश दिलेला अंक मालिकेतील चुकीची संख्या शोधा. तर 7, 11, 18, 35, 67, 131, 259. आन्सर नंबर डी, 131. क्वेश्चन नंबर 188. खालीलपैकी कोणते त्रिमितीय आकाराचे उदाहरण नाही. आन्सर नंबर डी, समांतर चतुर्भुज, पॅरलोग्राम. Question number 189. A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression get away scot-free in the sentence given below? Due to the error in the filling of evidence by police, the subject finally gets away scot-free. Answer number A, to get away with something without being punished. Question number 190. श्री अनंत गीते हे रिकामी जागाचे केंद्रीय मंत्री आहेत. अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम. 191. डायरेक्शन्स. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. I asked around but nobody told me his address. Answer number A, asked many people for information. Question number 192. फोटोग्राफिक स्लाइड्स कोणत्या प्रकारच्या पडद्यावर तयार होतात. आन्सर नंबर बी, फोटोग्राफिक फिल्म्सवर जे विशेषतः स्लाइड्स तयार करण्यासाठी असतात. क्वेश्चन नंबर 193. खालीलपैकी कोणते सर्वात मोठे सस्तन प्राणी आहेत. आन्सर नंबर बी, व्हेल. क्वेश्चन नंबर 194. खालीलपैकी कोणते जंगल जागतिक वारसा जंगल म्हणून ओळखले जाते. आन्सर नंबर सी, पश्चिम बंगालमधील सुंदरबन इन वेस्ट बेंगाल. क्वेश्चन नंबर 195. खालीलपैकी कोणते टायगर रिझर्व योग्यप्रमाणे टायगर रिझर्व आर करेक्टली पेअर्ड विथ देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन्स. आन्सर नंबर सी, वरीलपैकी दोन्ही. उदांती सीता नदी, छत्तीसगड. दांडेली, अंशी, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 196. m + 9 स्क्वेअर m स्क्वेअर - n स्क्वेअर. आन्सर नंबर ए, m + n m - n. क्वेश्चन नंबर 197. त्रिकोण DEF मध्ये सर्व बाजू सारख्या लांबीचे आहेत. प्रत्येक कोण असेल. आन्सर नंबर डी, 60. क्वेश्चन नंबर 198. आउट ऑफ द गिवन ऑप्शन which best expresses the meaning of the given proverb? People who live in glass houses should not throw stone. Answer number C, don't criticize other people if you are not perfect yourself. क्वेश्चन नंबर 199. बघायचंच आहे. तर दुसरं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. दुसरं वाक्य आहे टी नंबरचं. एक दिवस कोल्ह्याने बगड्याला जेवायला आमंत्रित केले आणि रुंद डिशमध्ये सूप प्यायला दिला. क्वेश्चन नंबर 200. पूर्वकालीन थर्मामीटर ह्यांच्याद्वारे विकसित करण्यात आला. अर्लिएस्ट थर्मामीटर वॉज डेव्हलप्ड बाय गॅलिलिओ. आन्सर नंबर डी. अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरील 1 ते 200 पर्यंतचे परिपूर्ण क्वेश्चन्स धावत्या आढाव्यानुसार बघितलेल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.